राजकीय सत्ता आणि साहित्य यांचा काय संबंध असू शकतो? चला, या विश्लेषणात आपण मराठी इतिहासातील तब्बल 600 वर्षांचा प्रवास करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की लेखणीचा मार्ग हा नेहमीच तलवारीच्या मार्गावरून कसा गेला. याची सुरुवातच एका जबरदस्त उदाहरणाने करूया. इथे एकाच मराठी भाषेत लिहिलेली 2 टोकं आहेत. बघा, एकीकडे संत ज्ञानेश्वरांची गहन आध्यात्मिक प्रतिज्ञा आणि दुसरीकडे सैनिकांच्या मनोरंजनासाठी लिहिलेली शृंगारिक आणि अगदी ऐहिक लावणी. मग साहजिकच प्रश्न पडतो की एकाच भाषेला ही 2 पूर्णपणे भिन्न रूपं कशी काय मिळाली? एका बाजूला इतकं मोठं तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला निव्वळ विलास. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्याला कवींच्या प्रतिभेत नाही मिळत, तर ते दडलेलं आहे त्यांना आश्रय देणाऱ्या राजांच्या राजकारणात. कारण इतिहास आपल्याला हेच सांगतो की लेखणी नेहमीच तलवारीच्या मागे चालते. तर आपली ही कहाणी सुरू होते यादव काळात. तो काळ होता जेव्हा मराठी भाषेच्या साहित्यिक भरारीचा भक्कम पाया रचला गेला. बघा, कोणत्याही साहित्याला बहरण्यासाठी एक प्रकारची रेसिपीज लागते. यादव राजांनी राजकीय स्थैर्य दिलं, ज्यामुळे आर्थिक सुबत्ता आली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक मराठीला प्रशासनाची भाषा बनवलं. इतकंच नाही तर त्यासाठी मोडी लिपीही विकसित केली. ह्याच भक्कम पायावर मराठी एका लोकबोलीतून थेट ज्ञान आणि शासनाची भाषा बनली. आणि या सगळ्या समृद्ध आणि शांत वातावरणाचा कळस म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी राजा रामदेवरायांच्या काळात लिहिलेली ज्ञानेश्वरी. गीतेसारखा अवघड ग्रंथ संस्कृतमधून सर्वसामान्यांच्या मराठीत आणण्याचं धाडस ते करू शकले, कारण त्या काळात तसं राजकीय स्थैर्य आणि सहिष्णुता होती. पण मग झालं असं की यादवांचं राज्य कोसळलं आणि त्याचा थेट परिणाम साहित्यावर झाला. राजकीय अस्थिरतेमुळे साहित्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अक्षरशः लपावं लागलं. आता अशा राजकीय धोक्याच्या काळात महानुभाव पंथाने एक भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी लीळाचरित्रसारखे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ सकळ आणि सुंदरी नावाच्या सांकेतिक लिपींमध्ये लपवून ठेवले. म्हणजे विचार करा, साहित्याला अक्षरशः एका गुप्त खजिनासारखं जपण्यात आलं. यानंतरचा काळ येतो तो सुलतानशाहीचा. याला अनेकदा अंधारयुग म्हटलं जातं, पण खरं तर तसं नाहीये. हा काळ होता मोठ्या संघर्षाचा आणि नव्या बदलांशी जुळवून घेण्याचा. आता साहजिकच नवे राज्यकर्ते आले, त्यांची भाषा आली. त्यांची भाषा होती फारसी. आणि नियम साधा आहे, ज्याची सत्ता त्याची भाषा. त्यामुळे पत्राचा कागद झाला, सेनेची फौज झाली आणि न्याय म्हणजे इन्साफ झाला. मराठीचं व्याकरण तेच राहिलं, पण शब्दसंग्रह मात्र पार बदलून गेला. पण गंमत अशी आहे की साहित्य फक्त बदल स्वीकारत नव्हतं, ते प्रतिक्रियाही देत होतं. संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करून आपला सांस्कृतिक वारसा जपला. आपल्या भारुडांमधून त्यांनी समाजावर आणि प्रशासनावर मार्मिक टीका केली. इतकंच नाही तर शेख महम्मद यांच्यासारख्या मुस्लिम संतांनी मराठीत काव्यरचना करून दोन्ही संस्कृतींमध्ये एक सुंदर पूल बांधला. आणि मग येतो इतिहासाला कलाटणी देणारा तो काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य काळ. या काळात साहित्य केवळ मनोरंजनाचं साधन राहिलं नाही, तर ते राष्ट्र उभारणीचं एक प्रभावी शस्त्र बनलं. महाराजांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट ओळखली होती. राजकीय स्वातंत्र्यासाठी भाषिक स्वातंत्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. यातून फतहेसारख्या फारशी शब्दांना काढून विजयसारखे संस्कृत प्रचूर मराठी शब्द आणले गेले. हा फक्त शब्दकोश नव्हता, तर भाषिक स्वातंत्र्याची घोषणा होती. आणि हे धोरण किती प्रभावी ठरलं हे आकडे बघितल्यावरच कळतं. विचार करा, 1630 साली जिथे सरकारी कागदपत्रांमध्ये 80% फारशी शब्द होते, तो आकडा महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरीस थेट 37% आला. केवढा मोठा बदल! हे त्या राजकीय प्रकल्पाचं जबरदस्त यश होतं. स्वराज्याला आता नव्या साहित्याची गरज होती, एका नव्या शस्त्रगाराची जणू. सैनिकांमध्ये स्फूर्ती चेतवण्यासाठी जन्माला आले पोवाडे, इतिहासाची नोंद करून सत्तेला वैधता देण्यासाठी लिहिल्या गेल्या बखरी, आणि स्वराज्याच्या या मोठ्या कार्याला वैचारिक आधार देण्यासाठी समर्थ रामदासांसारख्यांचं साहित्य पुढे आलं. आता आपण कथेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पेशवाईचा काळ. हा काळ होता मराठा साम्राज्याच्या अफाट विस्ताराचा, वैभवाचा आणि त्यातूनच आलेल्या थोड्या विलासी वृत्तीचा. या काळात साहित्य अक्षरशः 2 वेगळ्या वाटांनी गेलं. एकीकडे दरबारात मोरोपंतांसारख्या कवींनी संस्कृत प्रचूर विद्वत्तापूर्ण पंडिती काव्य लिहिलं, तर दुसरीकडे सैन्याच्या छावण्यांमध्ये आणि शहरांमध्ये सैनिकांच्या मनोरंजनासाठी शृंगारिक आणि लोकप्रिय लावणी बहरली. हे विभाजन त्यावेळच्या समाजाचं थेट प्रतिबिंब होतं.
पण या वैभवाच्या शिखरावर असतानाच मराठा साम्राज्याला एक असा धक्का बसला ज्यातून ते कधीच पूर्णपणे सावरले नाहीत. 1761चं पानिपतचं तिसरं युद्ध. त्या पराभवाची सगळी वेदना, सगळा धक्का या एका लहानशा सांकेतिक संदेशातून व्यक्त होतो. 2 मोती गळाले, 27 मोहरा हरपल्या. साहित्याने या राष्ट्रीय दुःखाला शब्द दिले. भाऊसाहेबांच्या बखरीसारख्या लेखनातून या पराभवाचं अत्यंत करुण चित्रण केलं गेलं. तर हा जो 600 वर्षांचा प्रवास आपण पाहिला, यातून नक्की काय दिसतं? चला या सगळ्याचा सार पाहूया. हे बघा किती सोपं आहे. यादवांनी स्थैर्य दिलं म्हणून ज्ञानेश्वरीसारखं तत्वज्ञान आलं. सुलतानांच्या दबावातून समन्वयाचं साहित्य तयार झालं. स्वराज्याच्या गरजेतून शौर्य आणि स्वाभिमानाचं साहित्य जन्माला आलं. आणि पेशवाईच्या वैभवातून विलास आणि शोकांतिका दोन्ही पाहायला मिळाल्या. म्हणजे प्रत्येक काळाचं राजकीय वास्तव त्या त्या काळातल्या साहित्यात उतरलं. म्हणजे थोडक्यात काय तर ज्ञानेश्वरांच्या ब्रह्मविद्येचा सुकाळूपासून ते लावणीच्या शृंगारापर्यंत मराठी साहित्याचा प्रत्येक टप्पा हा त्या त्या वेळच्या सत्तेचा आरसा होता, ज्यात त्या काळाचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत होतं. मग जर त्या काळात राजकारण साहित्याला दिशा देत होतं, तर एक महत्वाचा प्रश्न उरतो की आज आपण ज्या कथा तयार करतोय, ऐकतोय, बघतोय, त्यांना नक्की कोणती शक्ती आकार देत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?